KY9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला नजर मारूयाच्या टॉप स्टोरीजवर। पोषण आहारात झाडूचा बाजार, तांदूळ विकून केरसुनी खरेदी। शिरपूर तालुक्यातील दैवत जिल्हा परिषद शाळेतला प्रकार, मुख्याध्यापिकेला ग्रामस्थांनी धरलं धारेवर। आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलानं खरेदी करणारे भूमाफिया, अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांमुळेच उघड होणार हा व्यवहार। वृत्तमालिकेचा पहिला भाग। आंतरराष्ट्रीय योग दिन, खानदेशात सर्वत्र योगा दिन। महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील जमिनीचा वाद पुन्हा चिघळला। 2 गटात तुफान दगडफेक व गोळीबार। 2 राज्य पोलिसांच्या कचाट्यात सीमेवरील आदिवासी। रिपोर्टाज। बातमी। शिरपूर तालुक्यातील दैवत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा नारायण वाघ यांनी शालेय पोषण आहाराचा 58 किलो तांदूळ विकून त्या बदल्यात वर्ग साफसफाईसाठी 20 झाडू घेतल्याची घटना गावकऱ्यांनी समोर आणली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी हा प्रकार उजेडात आणताच विकलेला तांदूळ परत घेण्यात आलाय। शालेय समितीनं मुख्याध्यापिकेला कारण दाखवा नोटीस बजावली आहे। मला दीड महिने सुट्टी होती ना, त्याच्यात मी आलो ना जास्त बोललोच होतं, म्हटलं तांदूळ जास्त मी असं बोललो त्यांना। साहेब पंचनामा करावा लागणार, आमच्या गावाचा किती मोठा कुठे राहिला तरी मॅटर कॉम्प्रोमाइज आम्ही होणार। बातमी। खानदेशात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात पार पडला। नवापुरात अस्तित्व ग्रुप, पतंजली महिला योग समिती, संवेदन फाउंडेशन व युवक कार्यक्रम क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नेहरू युवा केंद्र यांच्यातर्फे एकदिवसीय प्रातः योग शिबिर आयोजित करण्यात आलं। महिला पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी महानंदा पाटील, सहयोगी